सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये रिक्त झालेल्या थेट सरपंच आणि सदस्यांच्या रिक्त जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीसाठी चुरशीने मतदान झाले. 15 रिक्त थेट सरपंच पदांसाठी तसेच 70 रिक्त सदस्य पदांसाठी मतदान झाले असून उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. रात्री उशिरापर्यंत मतदानाची टक्केवारी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली नाही. बुधवारी निकाल जाहीर होणार असल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील सदस्यांच्या 82 तर थेट सरपंचाच्या 18 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. थेट सरपंच आणि काही सदस्य पदाच्या जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 15 थेट सरपंच आणि 70 रिक्त असलेल्या सदस्य पदांच्या जागांसाठी मतदान झाले. जिल्ह्यातील 27 गावातील 51 मतदान केंद्रावर सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेत मतदान झाले. रात्री उशिरापर्यंत जिल्हा प्रशासनाकडून आकडेवारी जाहीर करण्यात आली. प्रशासनाची उदासीनता दिसून आली. थेट सरपंच पदासाठी अत्यंत चुरस असल्याने अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी मतदान खेचण्यासाठी धावपळ सुरू ठेवली होती. पोटनिवडणूक आपणच जिंकण्यासाठी उमेदवार आणि कार्यकर्ते दिवसभर प्रयत्न करत होते. पोटनिवडणूक कुठल्याही पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नव्हती, परंतु स्थानिक नेत्यांनी मतदान केंद्रावर बाहेर ठिय्या मारला होता. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.